सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 युनिट 10 हायर एज्युकेशन या प्रकरणात येणारे एक महत्त्वाची कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आणि 100% ह्या कन्सेप्टवरून एक प्रश्न विचारतात. खूप वेळा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते आणि हे प्रश्न विचारतात म्हणून मी तुमच्या समोर घेऊन आलेलो. कृपया व्यवस्थित लक्षात ठेवा. या आपल्या जगात प्रत्येक देशाने मिळून एक संघटना तयार केलेली आहे. त्या संघटनेचं नाव आहे युनेस्को, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. संयुक्त राष्ट्र संघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. या संघटनेने एज्युकेशन, द 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन बद्दल सांगितलेले आहे. शिक्षणाची 4 स्तंभ, शिक्षणाची 4 आपण काय म्हणतो पाय, शिक्षणाची 4 स्तंभ त्यांनी सांगितलेले, पिलर्स ऑफ एज्युकेशन. आता शिक्षणाची 4 स्तंभ कोणकोणते आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. संयुक्त राष्ट्र संघटना यांनी 1996 रोजी, कृपया वर्ष लक्षात ठेवा, 1996 वर्षी एक रिपोर्ट जाहीर केले. त्या रिपोर्टाचं नाव आहे लर्निंग द ट्रेजर विदिन. लर्निंग म्हणजे शिकणे, द ट्रेजर विदिन. ट्रेजर म्हणजे संपत्ती, ट्रेजर म्हणजे मौल्यवान, ट्रेजर म्हणजे पैसा, संपत्ती, वेल्थ आपण म्हणतो, गोल्ड आपण म्हणतो, डायमंड आपण म्हणतो, निधी, खजिना, खजिना आपण म्हणतो, खजिना. द ट्रेजर विदिन. आपल्यात एक खजिना आहे, आपल्यात एक संपत्ती आहे. लर्निंग याचा सब टायटल, त्या रिपोर्टचा सब टायटल आहे द ट्रेजर विदिन. व्यक्तीमध्ये एक खजिना आहे, तो खजिना आपल्याला बाहेर काढायचा आहे. लर्निंग द ट्रेजर विदिन या रिपोर्टमध्ये त्यांनी एज्युकेशनच्या 4 स्तंभाबद्दल सांगितलेले आहे. आता प्रश्न कसे विचारतात बघा. 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन हे कोणी सांगितले? युनेस्को याने सांगितले. युनेस्कोचा फुल फॉर्म काय असे प्रश्न विचारतात. युनेस्को यांनी 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन बद्दल कोणत्या वर्षी रिपोर्ट जाहीर केलाय? 1996 रोजी. युनेस्को याने 1996 रोजी 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन बद्दल सांगितलेल्या रिपोर्टचं नाव काय? लर्निंग द ट्रेजर विदिन. इथं 4 कोणकोणते स्तंभ आहेत? तर पहिला स्तंभ आहे लर्निंग टू नो. समजून घेण्यासाठी शिकणे. आपण शिक्षण का घेत असतो? आपण काय अभ्यास करतो? आपण काय एज्युकेशन घेत असतो? आपण कशासाठी स्टडी करतो? कशासाठी आपण शिकतो? शिकण्याची आपला उद्देश काय आहे? तर टू नो. टू नो म्हणजे समजून घेणे, समजून घेणे, विषयाबद्दल माहिती समजून घेणे, विषयाबद्दल माहिती अंडरस्टँडिंग करून घेणे. म्हणजे एक नवीन नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, नवीन ज्ञान, नवीन कौशल्य, नवीन माहिती, नवीन विषय आपण समजून घ्यायचा आहे. म्हणजे एक नॉलेज आपण काय म्हणतो, नॉलेज अंडरस्टँडिंग करून घेणे. नॉलेज, ज्ञान कशासाठी? अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी. कन्सेप्ट समजायला पाहिजे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला शिकायचंय. लर्निंग टू नो. प्लीज लक्षात घ्या. आता विज्ञान आपण शिकतो, विज्ञान शिकल्यामुळे आपल्याला कारण आणि परिणाम लक्षात यायला पाहिजे. भूगोल शिकतोय, ह्याचा अर्थ वातावरणामध्ये काय बदल होतो, पाऊस पडण्याची कारण काय आहे, का उष्णतामान वाढतोय. लर्निंग टू नो. दुसरा स्तंभ आहे लर्निंग टू डू. आपण का शिकायचं, आपण का अभ्यास करायचं? तर काम करण्यासाठी. डू म्हणजे काम करा.
काम करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. शिकून उगा गप्प बसायचं नाही, ज्ञान घेऊन उगा शांत बसायचं नाही. ज्ञान घेऊन, माहिती घेऊन, कौशल्य घेऊन, ज्ञान घेऊन त्याचा वापर करून आपल्याला काम करायचं आहे, कृती करायचं आहे. प्रॅक्टिकल वर्क इज इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकल काम केल्यानंतरच आपल्याला त्याच्यातून फळ मिळतो, पैसा मिळतो. एक नॉलेज आपल्याकडे आलं आणि त्या नॉलेजचा वापर करून आपण एक काम केलं, तर त्या काम केल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला प्रोडक्टिव्ह उत्पादन मिळतात आणि ते उत्पादन आपण विकतो आणि त्याच्यापासून पैसे मिळतात. कृषीबद्दल, शेतीबद्दल ज्ञान घेऊन आपण प्रत्यक्षात शेती केलो तर ते काम करायचं ना, प्रॅक्टिकल वर्क करायचं. आणि केल्यानंतर ते काम केल्यानंतर तिथं जो आपण पिकतो ते विकल्यानंतर त्याच्यातून पैसे येतात, त्यापासून आपलं जीवन जगतो. आता मी अभ्यास करून मग तुमच्या समोर व्हिडिओ तयार करीत आहेत. मी आता हा कन्सेप्ट वाचन केलं कशासाठी? तुम्हाला सांगण्यासाठी. लर्निंग टू डू, शिकल्यानंतर, ज्ञान घेतल्यानंतर, कौशल्य मिळाल्यानंतर त्याच्यापासून आपण काम केलंच पाहिजे. हा त्यांचा दुसरा स्तंभ आहे. प्रॅक्टिकल वर्क, प्रॅक्टिकल स्किल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तिसरं स्किल आहे लर्निंग टू लिव्ह टुगेदर. आपण का शिकायचं, आपण का अभ्यास करायचं? तर एकमेकाबरोबर मिसळून, चांगल्या भावनाने, चांगल्या हेतूने मिसळून एका ठिकाणी व्यवस्थित राहणे, गल्लीत राहणे, गावात राहणे, शहरात राहणे, तालुक्यात राहणे, जिल्ह्यात राहणे, राज्यात राहणे, देशात राहणे आणि जगात एकमेकाशी जोडून, एकमेकाला मदत करून, एकमेकाला सपोर्ट देऊन, एकमेकाला आधार देऊन आपण जगलं पाहिजे. आपण जीवन पुढं ढकललं पाहिजे. पुढं आपण प्रोग्रेस करत राहिलं पाहिजे. लिव्ह टुगेदर. आणि लिव्ह टुगेदर तिथं हे सोशल स्किलवरती येतो. सोशल, सामाजिक कौशल्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. शिक्षण घेतो, शिक्षण घेऊन मी हिंदू आहे, तुम्ही मुस्लिम आहे, ते ख्रिश्चन आहेत, आणि यहुदी आहे, ते लिंगायत आहे, ते मागासवर्गीय आहे, हे कानडी बोलते, हे मराठी बोलते, हे असल्या फालतूगिरी असू नये. तो माणूस आहे, मी पण माणूस आहे. एकमेकाशी चांगलं हेतूने आपण राहिलं तर जग शांततेने जगता येतो. आज पाकिस्तान भारताबरोबर भांडण करतो, भारत पाकिस्तान बरोबर, रशिया युक्रेन बरोबर, युक्रेन रशिया बरोबर, चीन अमेरिका बरोबर, अमेरिका चीन, हे भांडण. लिव्ह टुगेदर. पूर्ण जगात आपण एकमेकाशी चांगल्या भावनेने राहिला पाहिजे, जीवन जगला पाहिजे, ही हेतू त्याच्यात आहे. शिक्षणाचा चौथा स्तंभ आहे. आणि चौथा पॉइंट्स आहे लर्निंग टू बी. टू बी म्हणजे आपण माणूस म्हणून माणसासारखा राहिला पाहिजे. कशासाठी शिकायचं? शिकल्यानंतर माणुसकीपणा बाहेर यायला पाहिजे. शिकल्यानंतर माणुसकीचा भावना व्यक्त व्हायला पाहिजे. शिकल्यानंतर जबाबदारी वाढला पाहिजे. शिकल्यानंतर चांगलं वर्तन आपण केलं पाहिजे. शिकल्यानंतर व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास व्हायला पाहिजे. शिकल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये एक प्रफुल्लित भावना निर्माण व्हायला पाहिजे. काय पर्सनॅलिटी आहे त्यांचा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे. त्यांचा ड्रेस, त्यांचा ॲटिट्यूड, त्यांच्या भाषा, त्यांचं जबाबदार, त्यांचं काम, त्यांचं वर्तन, त्यांचं पूर्ण ओव्हरऑल होलिस्टिक डेव्हलपमेंट आपण जो म्हणतो इथं होणं अपेक्षित आहे. हे 4 पिलर्स आहे शिक्षणाची. शिक्षणाचे 4 स्तंभ आहे. पेपरला प्रश्न विचारतात, शिक्षणाचे 4 स्तंभ कोणकोणते आहेत? लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर आणि लर्निंग टू बी. बी म्हणजे बी म्हणजे राहा. माणूस माणसाप्रमाणे राहायला पाहिजे. अनेक जण माणसाप्रमाणे राहतात हो. खूप काल ते चेंगराचेंगरी, बेंगळूर येथे चेंगराचेंगरी झाला, तिथं एक माणुसकीचं दर्शन घडलं. एका आईने एक मुलीला वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. म्हणजे तिला उचलून, पडलेलीला ती उचलून बाहेर घेऊन येत असताना तिचा मुलगी कधी खाली पडले तिला माहितीच नाही. आणि तिचा स्वतःचा मुलगीचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या मुलीला त्या आईने खांद्यावर उचलून बाहेर घेऊन आला. ह्याला काय म्हणत आहे?
आता देवाने निर्णय घेतला पाहिजे की त्या आईचा निर्णय किती चांगला आहे, परंतु तिचा स्वतःच्या पोटातून जन्मलेले मुलगी मृत्यू झाला आणि दुसऱ्या मुलीला ती वाचवले, परंतु त्याचा उद्देश काय होता? टू बी, म्हणजे माणूस की माणसाप्रमाणे राहिला पाहिजे, सोशल स्किल तिच्याकडे होतं म्हणून ती वाचवली. अशी 4 स्तंभ आहे. कृपया 4ही स्तंभ आपण लक्षात ठेवा आणि पेपरला येणार म्हणजे येणार. आसामच्या सेट एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारले होते मला आणि नेट एक्झाम मध्ये सुद्धा हे प्रश्न विचारले होते. युनेस्कोने 4 पिलर्स बद्दल 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन हे कन्सेप्ट कोणी सांगितलं? तर युनेस्कोनं सांगितले. आणि हाच प्रश्न रिपोर्ट कोणत्या वर्षी पब्लिश झाला? 1996. आणि नेट एक्झाम मध्ये ह्या रिपोर्टचं नाव विचारले होते आणि कर्नाटकचे के सेट एक्झामला हे पिलर्स विचारले होते. चला, इथंही विचारतात. थँक्यू सो मच. नमस्कार.